आता बातमी पाहूयात नाशिकमधून अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। नाशिकमधील तपोवन परिसरामधील वृक्षतोडीला स्थगितीबाबतच्या आंदोलनाची हरित लवादाने दखल घेतलेली आहे। या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत या परिसरामधील एकही वृक्ष तोडू नये, त्याचबरोबर वृक्षतोडीबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली होती। या याचिकेची तत्काळ दखल घेत हरित लवादाने संबंधित आदेश दिलेले आहेत। हरित लवादा न्यायालयानं नेमकं आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे हे जाणून घेतलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहूयात। ज्यांनी याचिका दाखल केली ते ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हा म्हणावा लागेल। सर्व पर्यावरण प्रेमींचं लक्ष या निर्णयाकडे लागून राहिलं होतं, कारण शेकडो झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार होती। कोर्टाने नक्की काय म्हटलं होते आणि कशा प्रकारे तुम्ही याबाबत लढा दिला? सगळ्यात महत्त्वाचं तर हा निर्णय म्हणता येणार नाही, हा एक अंतरिम आदेश आहे आणि या आदेशामध्ये हरित लवादानं आत्ता तरी तूर्त नाशिक महानगरपालिकेला कुठलंही झाड तोडण्यापासून थांबवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण करत असताना नाशिक महानगरपालिका कुठेतरी बेकायदेशीरपणे वागते आहे। नोटीसमध्ये झाडांची संख्या लिहित नाही, कुठल्या प्रकारची, कुठल्या जातीची, किती वर्ष जुनी झाडं आहेत याच्याबद्दलची माहिती देत नाही। हे जे प्रकार चालू आहे, हा जो एक सत्तेचा इन वे प्रशासनाचा घोळ चालू आहे तिथे। आणि जे रायपेरियन बफर झोन आहे, जे ग्रीन झोन आहे नदीचं, त्याच्यामधली झाडं तोडण्याचं आणि तिथे एक्झिबिशन सेंटर करण्याचं काय औचित्य आहे आणि त्याच्यासाठी काय अभ्यास केलाय? तिथे मागच्या 5 वर्षातलं ट्री सेन्सस तुम्ही बघितलाय का? काय झाडं होती, काय, अशी कुठलीही माहिती न देता हा जो वृक्षतोडीचा घाट घातलेला होता, ती बाब आम्ही माननीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली आणि ती बाब ग्राह्य धरत हरित लवादानं आता तरी ही अंतरिम आदेश पास केलेला आहे। पण पाहिलं तर नाशिकच्या महापालिकांनी जे हरित लवादाकडे म्हणणं म्हटलं होतं त्यानुसार ते म्हटलं की आम्ही ठराविकच झाडं करू, परंतु आपण पाहिलं तर प्रत्यक्षात झाडांची जी संख्या होती, ते जे झाडं तोडण्यात येणार होते त्यांची संख्या जास्त आहे, परंतु आपण ती बाब हरित लवादाला पटवून दिली आणि आता अंतरिम निर्णय काय हरित लवादाने दिलाय, कशा प्रकारे याला स्थगिती? आपल्या मार्फत मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेनं कुठलाही कांगावा न होऊ देता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सोकॉल्ड प्रक्रिया राबवून 1270 झाडांची कत्तल ऑलरेडी केलेली आहे। ती कत्तल करत असताना त्यांनी 17,000 काही झाडं लावण्याचं त्या ठिकाणी स्वतःच कबूल केलेलं आहे आणि ती झाडं लावल्याचा बनाव महापालिका करत आहे। आता नाशिक महानगरपालिका या संपूर्ण प्रकरणी आता पुढे काय निर्णय घेतं आणि या संपूर्ण प्रकरणी आता पर्यावरण प्रेमींनी सुद्धा आता आनंद व्यक्त केलाय। आता त्यामुळे आता तुर्तास तरी या जो हरित लवादाने निर्णय दिलाय त्यानुसार तपोवनमधील वृक्षतोड ही थांबवण्यात येणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।